मुंबईत सत्ता कुणाची येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनं आतापर्यंत 4 अपक्ष नगरसेवकांना गळाला लावलाय। शनिवारी संध्याकाळी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला हे 88 नगरसेवक उपस्थित होते। मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला। सर्व नवनिर्वाचित नगरसेवक 84 अधिक 4 88 नगरसेवक हजर होते। महापौर शिवसेनेचा असणार का? 100% शिवसेनेचाच महापौर होईल। मुंबईत काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना नेत्यांनी संपर्क साधला होता असा खळबळजनक दावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी शनिवारी केला। मात्र काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी नगरसेवकांच्या बैठकीनंतर स्पष्ट केलं। शिवसेना के संदर्भ में इस प्रकार का एक प्रचार चल रहा था और शिवसेना ने शायद प्रयास भी किया है और ऐसे में कांग्रेस पार्टी ने एक सख्त भूमिका ली है कि शिवसेना के साथ हाथ मिलाने का कोई प्रश्न ही नहीं उठता। सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्रपक्षाला जोरदार चिमटा काढला। सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा अजिबात घेणार नाही, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी खुशाल घ्यावा असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या विजय सभेत बोलताना लगावला। आम्हाला सत्ता मिळो का न मिळो, काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही, आमच्याकडनं कुठली ना नाही। शिवसेना भाजपमध्ये असा सत्ता संघर्ष पेटला असताना त्यात मध्यस्थी करण्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे। पण आधी पापणी कोण मिटणार असा खेळ शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालाय, त्यामुळे सत्तेचं समीकरण आणखी बिघडलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।